नमस्ते, मी रुचिता जाधव. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण कोणत्याही पारंपरिक आउटफिटवर मॅच होणारी मोत्याची बुगडी बनवणार आहोत. आजच्या या बुगडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आधी पाहूयात. इथे मी 3 mm साईजचे गोल्डन क्रीम कलरचे पर्ल घेतलेले आहेत. ड्रॉप शेप रेड कलर कुंदन, 2 रेड कलरचे क्रिस्टल्स घेतलेले आहेत, 2 गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत. इथे मी 21 गेज ब्रास वायर ही 3 इंचाची घेतलेली आहे. बॉल पिन्स आणि ज्वेलरी टूल्स घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण बुगडी बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण बॉल पिन्स कट करून घेऊयात. या बॉल पिन्स दोन्ही एंडनी यूज करता येतात, त्याच्यामुळे आपण मधोमध कट करणार आहोत. या बॉल पिन्सचा यूज कसं करायचं हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. या बॉल पिन्स आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण या बॉल पिन्समध्ये हे मोती टाकून घेणार आहोत. बुगडीसाठी आपल्याला 8 पर्ल लागणार आहेत इथे, तर आपण 8 बॉल पिन्समध्ये मोती टाकून घेऊयात. इथे मी बॉल पिन्समध्ये मोती ओवून घेतलेले आहेत. आता आपण ह्या रेड कलर कुंदनमध्ये मोती ओवून घेणार आहोत. या कुंदनला इथे साईडला होल्स असतात. त्या पहिल्या होलमधून मी ही तार अशी पास करते. सेम तसंच आपण दुसरा मोती ओवून घेणार आहोत. दुसऱ्या होलमधून दुसरा मोती मी पास केलेला आहे. हे दोन्ही आता असे आपण टाईट पकडायचे आणि ह्याला इथे आपण पिळी देणार आहोत. पिळी देण्यासाठी इथे मी फ्लॅट नोज फ्लायर यूज करणार आहे. हे दोन्ही फ्लॅट नोज फ्लायरमध्ये एकदम टाईट पकडून घ्यायचं. आणि त्याला पिळी द्यायचा. इथे हे आता टाईट झालेलं आहे. आता ह्या पीळपासून जी एक्स्ट्रा तार राहिलेली आहे ती आपण कट करून घेणार आहोत. ही बाहेर आलेली तार आपण ह्या कुंदनमध्ये आतमध्ये घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण 4 डाव्या बाजूने आणि 4 उजव्या बाजूने मोती ओवून घेणार आहोत. कुंदनमध्ये 8 मोती ओवून झालेले आहेत. हे बघा, हे पाठीमागून हे असं दिसतं. या सगळ्याच्या तारा आपण बाहेर आल्या होत्या त्या आत घालून घेतलेल्या आहेत. या तारा व्यवस्थित फिट करून घ्यायच्या जेणेकरून त्या टोचणार नाहीत. आता ह्या बुगडीमध्ये आपण खालच्या साईडचा मोती आणि वरच्या साईडचा मोती ओवून घेणार आहोत. त्यासाठी मी ही 3 इंचाची 21 गेजची तार घेतलेली आहे. ह्या तारेला राऊंड नोज प्लायरनी छोटा राऊंड करून घ्यायचा. असं राऊंड करून घ्यायचा. या राऊंडला फ्लॅट नोज फ्लायरनी छोटं करून घ्यायचं. असं आपण राऊंड करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हा रेड क्रिस्टल घालून घेणार आहोत. त्यानंतर एक मोती होणार आहे.
आता आपण या बुगडीच्या खालच्या होलमधून ही तार पास करून घेणार आहोत. वरच्या होलमधून ही तार काढणार आहोत. ही तार या होलमधून अशी घालून घ्यायची. तार कुंदनमधून पास केलेली आहे. आता आपण इथे गॅप दिसतोय, या गॅपमध्ये हा गोल्डन मनी ओवून घेणार आहोत. या गॅपमध्ये हा गोल्डन मनी चांगला फिट करून घ्यायचा. आता ही बुगडी आपली हलू नये म्हणून यासाठी आपण 30 गेजची वायरनी या मनीला टाईट करून घ्यायचे. इथे मी साधारण अर्धा फूटचं ही 30 गेजची वायर घेतलेली आहे. हे असं थोडाशी वायर सोडायची आणि नंतर हा रेड कुंदन आहे त्याच्याभोवती ही वायर गुंडाळून घ्यायची. ह्या गोल्डन मनीच्या खालून आणि वरून ही 30 गेजची वायर अशी टाईट करून घ्यायची, जेणेकरून आपला हा गोल्डन मनी हलू नये. इथे हा असा फिक्स झालेला आहे. ही वायरनी हे चांगलं पॅक करून घ्यायचं. एक्स्ट्रा राहिलेली वायर आता आपण कट करून घेणार आहोत. कानात अडकवण्यासाठी आता आपण ह्या बुगडीला शेप देऊन घेणार आहोत. इथे मी त्याच्यासाठी राऊंड नोज प्लायरचा वापर केलेला आहे. असा राऊंड देऊन घ्यायचा. इथे ह्याला बॅक बेंड करून घ्यायचं. आता आपण परत ह्याला शेप देऊन घेणार आहोत. इथे हा असा बुगडीला गोलाकार आकार देऊन झालेला आहे. आता ही एक्स्ट्रा राहिलेली तार आपण कट करणार आहोत. या गोल्डन मनीच्या एक्झॅक्ट समोर इथून आपण ही तार कट करून घेणार आहोत. इथे मी राऊंड नोज प्लायरने हे थोडंसं बॅकवर्ड मूव करते. याला आता मी फ्लॅट नोज प्लायरने असं दाबून घेते, जेणेकरून ही बुगडी कानात घातल्यानंतर आपल्याला टोचणार नाही. हा असा आकार इथे तयार झालेला आहे. या सेम प्रोसेसने आपण दुसरी बुगडी तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने या आपल्या इथे दोन्ही बुगड्या तयार झालेल्या आहेत. ही बुगडी कोणत्याही मराठी आउटफिटवर छान दिसते. बघा किती सुंदर झालेली आहे बुगडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.